नमस्कार मित्रहो, मी सौरभ आठले. मागच्या वेळेला मी रत्नागिरीतील प्रसिद्ध इन्शुरन्स कन्सल्टंट तसेच फायनान्शियल सोल्युशनर श्री श्रीपाद केळकर यांच्याशी फायनान्शियल प्लॅनिंग फॉर चाइल्ड एज्युकेशन ह्या विषयावर डिटेलमध्ये चर्चा केली होती. आणि आज तुमच्यासमोर मी एक नवीन विषय घेऊन आलो आहे की जो तुम्हा आम्हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे पेन्शन. कारण आपण जर आजचा विचार केला तर पूर्वीच्या काळी कसं होतं की जे लोक सरकारी नोकरी करायचे त्यांना एक प्रकारची ॲश्युअर्ड पेन्शन होती. आणि आता सरकारी नोकरीमध्येही ॲश्युअर्ड पेन्शन ही फॅसिलिटी बंद झालेली आहे. प्रायव्हेटमध्ये नाही, किंवा कोणी व्यवसाय करत असेल तरीही त्यांना त्यांचा व्यवसायाचं काम त्यांनी थांबवल्यानंतर त्यांना अशी पेन्शनची फॅसिलिटी नाही. तर इन शॉर्ट आज अशी कमी जॉब प्रोफाईल्स आहेत की जिथे ॲश्युअर्ड किंवा डिफॉल्ट पेन्शनची सुविधा आहे. त्यामुळे आपण आजकाल बघतो की बऱ्याच साऱ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स रिटायरमेंट फंड्स, रिटायरमेंट प्लॅनिंग, पेन्शन या विषयाचं प्रमोशन करतात. आणि आपल्यासारख्याला सुद्धा त्याची खूप सारी आवश्यकता आहे. कारण मी जर माझा विचार केला तर आजच्या घडीला मी काही व्यवसाय करतोय, नोकरी करतोय, हे माझं ॲक्टिव्ह इन्कम आहे. पण ज्या वेळेला मी काम करणं थांबवेन त्यानंतर काय? त्यामुळे पेन्शन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तर ह्या संदर्भात मी चर्चा करणार आहे श्रीपाद सरांशी आणि त्यांच्याकडनं ह्या विषयाची सगळी माहिती घेणार आहे. श्रीपाद सर, आता मी आत्ता ज्याप्रमाणे म्हटलं तसं पेन्शनची आवश्यकता का किंवा हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे हा एक मुद्दा झाला. पण फायनान्शियल ॲडवायझर म्हणून तुम्ही योग्य शब्दात काय सांगाल की पेन्शन म्हणजे काय? पेन्शन म्हणजे स्वाभिमान. हो, पेन्शन म्हणजे स्वाभिमान. त्याचं कारण म्हणजे असं की कोणाला डिपेंडन्सी आवडत नाही. प्रत्येकाला असं वाटत असतं की माझं आयुष्य हे स्वाभिमानाने मला जगायचं आहे, मला अवलंबित जीवन जगायचं नाही आहे. माझं आर्थिक नियोजन हे अतिशय चांगल्या तऱ्हेने माझं आर्थिक नियोजन असायला पाहिजे, माझी आर्थिक स्थिती खूप चांगली असायला पाहिजे माझ्या रिटायरमेंटच्या नंतरसुद्धा, तरच मी अतिशय चांगल्या तऱ्हेने जगू शकतो. ह्याचंच एका शब्दात मी तुम्हाला जे सांगितलं ते म्हणजे पेन्शन म्हणजे स्वाभिमान. हो. मग ह्या पेन्शनची आवश्यकता सगळ्यांना आहे? येस. जी व्यक्ती म्हणून आहे, जी माणूस म्हणून जो आहे त्या प्रत्येक माणसाला पेन्शनची आवश्यकता आहे. पण मग आजच्या तारखेला सगळेच जण ह्या पेन्शनची प्रोव्हिजन करू शकतात असं नाही. म्हणजे ह्याला असं काय कारण आहे की सगळ्या जणांना पेन्शन मिळेल असं नाही किंवा प्रोव्हिजन करता येईल असं नाही? हां, त्याचं कारण म्हणजे एक खूप चांगला तुम्ही प्रश्न हा म्हणजे थोडा डिस्क्रिप्टिव्ह होईल हा प्रश्न, पण ठीक आहे. एक सगळ्यात महत्त्वाची आपण जर गोष्ट बघितली तर आपण बघूया की पेन्शन हे जे आपण आजपासून एक साधारणतः 10 वर्ष पाठी गेलो, 15 वर्ष पाठी गेलो, तर जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जे आहेत किंवा आजच्या तारखेला जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जे रिटायर्ड होत आहेत तर त्यांना पेन्शनिंग आज त्यांना पेन्शन मिळते. ते ॲश्युअर्ड आहेत की येस आय विल गेट द पेन्शन. पण हे पेन्शन मिळण्याचं प्रमाण, बाय डिफॉल्ट पेन्शन मिळण्याचं प्रमाण हे किती पर्सेंटेज आहे ऑल ओव्हर इंडिया आपण बघितलं तर साधारणतः 1%, म्हणजे एक साधारणतः 5%, नॉट मोर दॅन दॅट. बरोबर. 5% ॲक्टिव्ह इन्कम, ते सुद्धा जे फक्त एम्प्लॉयमेंटमध्ये जी लोक आहेत, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 6% म्हणजे मग पॉप्युलेशनच्या 6% का, तर असा विषय त्यामध्ये होऊ शकतो, तर असा नव्हे. बरोबर. जे आत्ता ॲक्टिव्ह इन्कम ज्यांचं चालू आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई जे आहेत आणि जे आत्ता रिटायर्ड होणारे आहेत, असे जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई होते अशा लोकांना जे मिळणारी पेन्शन आहे त्या लोकांचं हे जे प्रमाण आहे हे 6% पेन्शन आहे. ह्याच्यापेक्षा ते प्रमाण जास्त नाही आहे. बरोबर. आणि त्याच्याबरोबर तुम्ही मला दुसरा प्रश्न जो विचारला की मग ही सगळ्यांनाच पेन्शन का मिळत नाही, हाच प्रश्न मला विचारला ना तुम्ही. तर त्याचं कारण म्हणजे असं आहे की आपल्याकडे जो प्रायव्हेट सेक्टर आहे, ह्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांना ग्रॅच्युइटी आणि प्रॉव्हिडंट फंडाची त्यांची प्रोव्हिजन असते. पण त्यांच्याकडे अशी पेन्शनची प्रोव्हिजन नसते की त्यांना एक हँडसम पेन्शन त्यांना मिळेल. हँडसम ही गोष्ट इथे महत्त्वाची. येस. त्यांना जी पेन्शन मिळते ही पेन्शन त्यांना कुठची मिळते तर त्या कॉन्सेप्टचं नाव आहे फॅमिली पेन्शन. मग ती फॅमिली पेन्शन म्हणजे तुम्ही आमच्याकडे इतकी वर्ष काम करताय म्हणून तुम्हाला फुलना फुलाची पाकी तुम्हाला मिळेल
हाच त्यातनं फक्त एक ॲश्युरन्स असतो. फॉर एक्झाम्पल आपण जर विचार करायला गेलो तर MSCB आपल्याला अगदी पटकन नजरेसमोर येणारे हे घटक आहेत. MSCB म्हणजे ही जी महामंडळ आहेत, महामंडळ जी आहेत, तर ह्या महामंडळांना आजच्या तारखेला जी पेन्शन मिळते ह्या पेन्शन ह्या मिळणाऱ्या पेन्शनला फॅमिली पेन्शन असं म्हटलं जातं. आणि ह्याला पेन्शन आणि त्यांच्याकडे ही प्रोव्हिजन्स नाही आहे की त्यांना पेन्शन एक हँडसम पेन्शन त्यांना मिळेल अशी त्यांच्याकडे प्रोव्हिजन्स नाही आहे. म्हणून त्याला फक्त त्यांना जी अमाऊंट दिली जाते ती अमाऊंट दिली जाते त्यांना प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम आणि ग्रॅच्युइटीची अमाऊंट, ती अमाऊंट त्यांना दिली की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं तिथे. बरोबर. यामध्ये मला अशी एक गोष्ट ॲड करायला आवडेल की म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हा जो प्रॉव्हिडंट फंड मिळतो हा एम्प्लॉईच्या सॅलरीमधनं रेग्युलर बेसिसवर डिडक्ट होत असतो. बरोबर आहे. आणि त्यातली काही पर्सेंटेज, एक कमी पर्सेंटेज हे फॅमिली पेन्शनसाठी जात असतं आणि त्यातनं एक तुटपुंजी पेन्शन मिळते. असं आहे प्रायव्हेट सेक्टर किंवा महामंडळ. येस, बरोबर आहे. मग उदाहरणार्थ आपण जर विचार करायला गेलो तर समजा आपण ए ही व्यक्ती आपण धरूया. तर ह्या ए व्यक्ती उद्याला रिटायर्ड होणार आहे. तर ह्या ए व्यक्तीला जर समजा त्याला 10 लाख रुपये मिळाले तर ह्या 10 लाखाच्या 8% रक्कम 10 लाखाच्या 8% रक्कम एवढी पेन्शन फंडाकडे जाते. आणि ते जे 80,000 रुपये पेन्शन फंडाकडे गेलेले आहेत त्या 80%च्या त्या 80,000वर त्याला लाईफ टाईम त्याला फॅमिली पेन्शन म्हणून त्याला मिळत राहील. बरोबर. ती जी पेन्शन फंडाकडे रक्कम गेलेली असते ती आज तागायत कोणालाही परत मिळालेली नाहीये. मग ती त्यांची प्रोव्हिजन आहे. बरोबर. व्हॉट एव्हर त्यांची काय तर नियोजन असेल ते, पण ती फक्त ॲज अ फॅमिली म्हणून ती फॅमिली असेल तिथपर्यंत त्यांना ती पेन्शन मिळत राहते. दॅट्स ऑल, संपला विषय तिथे. ओके. आता ह्या सगळ्याची चर्चा करताना एक म्हणजे माझा जर मी विचार केला तर मी माझी पेन्शन किती असावी ह्याचं काही असं म्हणजे कॅल्क्युलेशन आहे का? हे कसं मी ठरवावं की ही माझी योग्य पेन्शन अमाऊंट आहे? येस, इट्स अ गुड क्वेश्चन अँड इट्स अ रिक्वायर्ड क्वेश्चन. पेन्शन माझी किती असायला पाहिजे? एक सिम्पल आपण लॉजिकली विचार करूया, माझी पेन्शन किती असायला पाहिजे. तर आपण एक साधं गणित करूया. साधं गणित करताना आपल्या समोर येईल, सर मला आज सांगा तुम्ही की आजच्या तारखेला तुमचा मंथली एक्सपेन्स किती आहे? मंथली एक्सपेन्सेस किती आहे? माझा मंथली एक्सपेन्सेस 40,000 आहे. ओके, समजा 40,000 रुपये तुमचा आत्ता मंथली एक्सपेन्सेस आहे. ओके, मला एक दुसरा प्रश्न मला तुम्ही लगेच सांगा. हे आपणच स्वतःला चेक करूया. आजपासून एक 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी किंवा आपण 5 वर्ष धरूया, 5 वर्षापूर्वी हा तुमचा खर्च किती होता? बरोबर. हा खर्च नक्कीच 50% होता. बरोबर. कारण आज म्हणजे माझ्या काही लायबिलिटीज वाढल्या, मी काही लोन्स घेतली, म्हणजे हा नाही, वाढला. लायबिलिटी ह्या तुमच्या पेन्शनमध्ये नाही येणार. हो, बरोबर. लायबिलिटी ह्या तुम्ही तुमच्या सर्व्हिसच्या पिरियडमध्ये त्या तुमच्या लायबिलिटीज कम्प्लीट होणार आहेत. ओके. पेन्शन हा तुमचा उत्पन्नाचा पार्ट आहे सर. बरोबर. त्यामुळे तुमचा टोटल तुमचा महिन्याचा खर्च किती आहे त्याच्यामध्ये लायबिलिटी ह्या काही त्याने लोनचे हप्ते तुमचे जात असतील, तो अनदर पार्ट आहे. ऍक्च्युअल तुमचं रोजीरोटीसाठी तुम्हाला किती आजच्या तारखेला हाय एक्सपेन्स तुम्हाला किती आहे. मग त्याचा जर विचार केला तर ऑन अन ॲव्हरेज जर आपण विचार केला तर तो फार कमी असतो. म्हणजे साधारणतः तुम्हाला प्रॅक्टिकली आपण विचार केला 15,000 रुपये तुम्ही धरा, बाकी 25,000 तुमच्या लोन लायबिलिटी वगैरे ह्याच्यात तुमचे ते पैसे जात असतील, पण 15,000 रुपये आपण धरूया. हो. आणि हाच 15,000 खर्च एक 10 वर्षापूर्वी 50% होता. बरोबर. देअर यू आर. मग मला एक तुम्ही सांगा, हा खर्च अजून 10 वर्षांनी किती असेल? हा नक्की 30,000 झालेला असेल. ओके, आता तुमचं रनिंग एज किती आहे? माझं वय 33 वर्ष. 33 वर्ष. एक साधं आजपासून तुम्ही 10 वर्षांना मला तुम्ही सांगताय, म्हणजे तुम्ही ॲट द एज ऑफ युअर 43 तुमचा हा खर्च असणार आहे, दुप्पट खर्च असणार आहे असं आपण गृहीत धरूया. 15,000-30,000च्या आसपास तुमचा खर्च असेल आपण गृहीत धरूया. हो. ओके, तुमच्या ॲट द एज ऑफ युअर 50 किती असू शकेल? तो नक्कीच 40 तरी झालेला असेल. ओके, म्हणजे हे अंदाज तुम्हाला माहिती आहे. आपण ज्यावेळेला पेन्शन मला किती पाहिजे असं आपण ज्या वेळेला एखादा आपण प्रश्न जेव्हा निर्माण करतोय तर त्यावेळेला त्याचं बेसिक उत्तर तर मला माहीत असायला पाहिजे की जर माझा एवढा खर्च मला आत्ता आहे तर त्यावेळेला मला किती उत्पन्न असायला पाहिजे. ओके, बरोबर. कारण का तर त्यावेळेला तुमचं आजच्या तारखेला तुम्हाला जे येणारं उत्पन्न आहे हे तुमचं फ्रॉम युअर एज 58 ऑनवर्ड्स, वेदर यू गेट धिस इन्कम टुडेज
नाही. हे तुमचं उत्पन्न चालू असणार आहे का? हां म्हणजे त्याच्यानंतर नसणार आहे. एक्झॅक्टली. पण मग त्याच्यानंतर लाईफ ते संपलं का? नाहीच, नक्कीच नाही. लाईफ स्टील गोईंग ऑन. बरोबर बरोबर. ते पुढे किती वर्ष असेल असं मला माहित नाहीये. हो हो. पण त्याचबरोबर हां ते तुमचे खर्च बंद थांबलेले असतील का? नाही, खर्च नाहीच थांबला. खर्च सुद्धा तुमचे ॲज इट इज पुढे चाललेले असतील, किंबहुना खर्च वाढलेले असतील पण कमी झालेले नसतील. मग त्याचं तुमच्याकडे नियोजन काय? आणि दॅट्स वाय आपण जर पेन्शनचा जर विचार केला तर साधारणतः आपण एक रँडम आपण विचार करूया आता सुरुवातीला, मग आपण एक्झॅक्ट कॅल्क्युलेशनमध्ये जाऊ. एक साधारणतः समजा तुमचा आजच्या तारखेचा तुमचा खर्च हा समजा 15,000 रुपये असेल, तर आपण एक सिम्पल त्याचं कॅल्क्युलेशन करूया. सिम्पल कॅल्क्युलेशन 15,000 गुणिले 10%, गुणिले इंटू 10 करूया. इंटू 10% आपण करूया. 10%. पर्सेंट. ओके. म्हणजे तुमचा पुढच्या वर्षाला ह्याच महिन्यात तुमचा खर्च किती असणार आहे? 16,500 रुपये. बरोबर. आपण हे रँडम कॅल्क्युलेशन करतो ते कळण्यासाठी म्हणून. ओके. 16,500 रुपये. तुमचं आत्ता रनिंग एज किती आहे? माझं 33. म्हणजे तुमचं ऍक्टिव्ह इन्कम हे किती वर्ष चालू असणार आहे? जे आपण मी 58 पर्यंत म्हटलं. ओके. म्हणजे अजून 25 वर्ष चालू असणार आहे. बरोबर. मग आपण एक 15,000 अधिक 37,500 रुपये. मग किती आले? टोटल अमाऊंट किती आली तुमची? 52,000 रुपये झाली. 52,000. हो बरोबर. रँडम 52,000 रुपये झाली. राईट. बरोबर. हो. म्हणजे किमान तुम्हाला जी पेन्शन मिळायला पाहिजे, इट्स अ किमान. आपण ह्याच्यामध्ये कुठेही इन्फ्लेशन रेट आपण इथे पकडलेलं नाहीये. तसं इथे तुम्हाला किमान पेन्शन जी मिळाली पाहिजे ही किमान पेन्शन तुम्हाला 55,000 रुपये मिळाली पाहिजे. जेणेकरून मी आत्ता जसं आयुष्य जगतोय नाही. आता तुम्ही जो घरात खर्च करताय तेवढा खर्च फक्त तुम्ही करू शकाल. ह्याच्यात तुम्ही बाकी काही करू शकणार नाही. बेसिक नीड्स माझ्या फुलफिल होतील असं. खाण्यापिण्याची फक्त तुमची नीड कम्प्लीट होईल. औषध पाणी आणि सगळ्या गोष्ट फक्त खाण्यापिण्याची फक्त ती नीड तुमची कम्प्लीट होईल. तुम्ही हॉटेलमध्ये जाऊ शकणार नाही, तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकणार नाही, तुम्ही उंची कपडे वापरू शकणार नाही, तुम्ही एखाद्या सणासुदीला मोठ्या फंक्शनमध्ये जायचं तर तुमच्यासमोर प्रश्न चिन्ह उभं राहील की मी आता काय करू. म्हणजे त्यावेळी तुमची जी फक्त बेसिक नीड, मी फक्त 2 वेळचं व्यवस्थित खाऊ पिऊ शकेन, आलेल्या माणसाला सुखाने जेवायला घालू शकेन, एवढीच नीड माझी फक्त त्यातनं पूर्ण होईल. आणि त्याच्यासाठी म्हणजे आजचं समजा जर माझा 15,000 रुपये खर्च असेल तर मला किमान त्यावेळेला मिळणारी जी अमाऊंट आहे पर मंथ, दॅट इज, मी आता तुम्हाला 55,000 रुपये सांगितलं पण त्याचं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन पर्यंत साधारण 52,500 रुपये मला पेन्शन मिळाली पाहिजे. ओके. ही किमान तुमची जे आत्ता माझं घरातला जो मला खर्च, नेसेसिटी खर्च जो माझा आहे, माझं फूड, क्लोथ अँड ब्रेड अँड बटर, बरोबर, मूलभूत गरजा, ह्या ज्या माझ्या आहेत त्या माझ्या सांभाळण्यासाठी मला त्यावेळेला साधारणतः 52,500 रुपये पर मंथ, म्हणजे वर्षाला मला साधारणतः 6,30,000 रुपये एवढं मला त्यावेळेला इसेन्शियल माझा खर्च त्यावेळेला असणार आहे. आणि एवढी मला पेन्शन ही किमान मिळाली पाहिजे. तर नाव जर समजा आपण त्याच्यामध्ये जर ॲज अ ह्याच्यामध्ये आपण कंपाऊंडिंगमध्ये समजा गेलो, म्हणजे आपण दर वर्षाला जी महागाई वाढत जाणारी आहे त्याप्रमाणे आपण गेलो तर मग ही आकडेवारी कुठे जाईल गॉड नोज. त्याचे आकडेवारी पण आपल्या अगदी तोंडात आहे म्हणजे अगदी समोर आहे, कॅल्क्युलेटेड आहे. ह्या विदाऊट कॅल्क्युलेशन हे होऊच शकत नाही. बरोबर. आणि कॅल्क्युलेशन आहे म्हणून मला कळलं की मला किती पेन्शन पाहिजे, अदरवाईज ती कळण्याची काही शक्यताच नव्हती. बरोबर. मग त्याचं समजा जर कॅल्क्युलेशन केलं तर कंपाऊंडिंग रेट नाही, ती पेन्शन माझी वेगळी होईल तिथे. ते आपण येऊ त्या मुद्द्याला. तुम्ही ज्यावेळेला मला परत हा प्रश्न ज्यावेळेला विचाराल त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं. ओके. म्हणजे ह्या उत्तरातनं मला एक चांगलं कळलं की प्रत्येक जण आपल्या म्हणजे मागचे जे आपले खर्च होते, जे उत्पन्न होतं किंवा आपण जसं जगतोय ह्याच्यावरनं प्रत्येक जण आपल्याला कमीत कमी किती पेन्शन पाहिजे ह्याचं कॅल्क्युलेशन नक्की करू शकतो. आता जो तुम्ही फॉर्म्युला सांगितलं त्याप्रमाणे सिम्पल करू शकतो. बरोबर. आणि आता ही पेन्शन एकदा समजा डिसाईड केली की मला एवढी पेन्शन पाहिजे, तर आज ती व्यक्ती काही करत असो, म्हणजे नोकरी करत असो, व्यवसाय करत असो, प्रायव्हेट नोकरी असो, गव्हर्नमेंट असो, तर प्रत्येक जण ह्या पेन्शनसाठी प्लॅनिंग करू शकतो. येस सर, शुअर.
डेफिनेटली करू शकतो. ओके, मग त्यासाठी काय म्हणजे काय मार्ग राहतील की ज्याने हे प्लॅनिंग करून मला ही नक्की पेन्शन मिळेल असं? हां, हा एक खूप चांगला प्रश्न मला तुम्ही विचारला सर. ह्याच्यामध्ये बेसिक गोष्ट आपण जर बघितली ना तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं असं ठरवायला लागेल, प्लॅनिंग हा विषय आहे पण माझं ॲक्टिव्ह इन्कम हे किती वर्ष चालू असणार आहे हे सगळ्यात पहिलं मला ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून मला माहिती असायला पाहिजे. मी जर वर्किंग आहे तर मला माहिती असायला पाहिजे की मी माझं ॲक्टिव्ह इन्कम हे किती वर्ष चालू असणार आहे. ज्या वेळेला माझं ॲक्टिव्ह इन्कम किती वर्ष चालू असणार आहे हे ज्या वेळेला मला माहिती असतं त्याच वेळेला मी ह्याचं प्लॅनिंग करू शकतो. ओके, पण म्हणजे प्रत्येकजण प्लॅनिंग करू शकतो? येस शुअर, ह्याचं प्रत्येकजण प्लॅनिंग करू शकतो. आणि मग आता असे कोणते मार्ग आहेत की ज्याद्वारे मी इन्व्हेस्टमेंट करून माझी पेन्शन मिळवू शकतो? 2 गोष्टींचा आपण याच्यामध्ये विचार करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, समजा माझं उत्पन्न जे आहे हे उत्पन्न धरून चालूया आपण एक फिगर घेऊया, 50,000 रुपीज माझं उत्पन्न आहे. तर ह्या उत्पन्नामधले माझी मूलभूत माझे 50,000 हे माझं एक टोटल इन्कम झालं ना. तर ह्या 50,000 मधले माझे थोडे पैसे बँकेत पण असतात, थोडे पैसे मी लक्झरीजवर पण खर्च करत असतो, थोडे पैसे मी माझ्या लोन्स ज्या लायबिलिटीज आहेत त्याच्यावर पण मी हे करत असतो, माझे EMI त्याच्यावर जात असतात. मग हे सगळं करून काही पैसे मी शिल्लक पण ठेवत असतो. मग माझं एक्झॅक्टली दर महिन्याचा जो नेसेसरी माझा जो खर्च आहे, जो माझा मूलभूत माझ्या गरजांसाठी जो मला आवश्यक आहे तो माझा खर्च किती आहे. तुम्ही माझं उत्पन्न 50,000 रुपये म्हटलं मी माझं 50,000चं कॅल्क्युलेशन नाही तिथे करू शकत. ते चुकीचं पण कॅल्क्युलेशन होईल. म्हणजे माझी मूलभूत गरज किती आहे तर माझी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 15,000 रुपये माझी मूलभूत गरज आहे. मग माझ्या उत्पन्नामधून, कारण माझ्यासमोर ऑप्शन्स भरपूर आहेत ना, माझ्यासमोर ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट हा ऑप्शन माझ्यासमोर येतोय तेव्हा माझ्याकडे माझ्याकडे ऑप्शन्स आहेत. मग हे n नंबर ऑफ ऑप्शन्स असताना त्याच्यामध्ये आपल्याला 2 तऱ्हेचा विचार करायला लागतील. एक, मला गॅरेंटेड म्हणजे ज्याच्याशी मी तडजोड करू शकत नाही, म्हणजे बेसिक मला समजा माझं दर महिन्याचा 15,000 रुपये उत्पन्न आहे. ओके, तर ह्या 15,000शी मी तडजोड करू शकेन का? करू शकाल तुम्ही? नाही करू शकणार. मग हे 15,000 रुपये मला ॲट एनी कॉस्ट मला मिळाले पाहिजे, विदाउट एनी फेल. बरोबर, मला हे पैसे एवढे मिळालेच पाहिजे. मग सगळ्यात पहिलं माझं जे 15,000 रुपये म्हणजे ज्याच्याशी मी तडजोड करू शकत नाही, ज्याच्याशी मी वाटेल काही जरी झालं तरी मी तडजोड करू शकत नाही, तर त्याचं मला पहिलं नियोजन करायला पाहिजे. मग आता ह्याच्यामध्ये ह्याला म्हटलं तर डेप्ट, म्हणजे हे माझे 100% मला हे पैसे मिळालेच पाहिजेत. मग हे जे मला मिळणारे रिटर्न्स आहेत हे माझे डेप्ट रिटर्न्समध्येच असायला पाहिजेत. मला शुअरली मला ते पैसे मिळाले पाहिजेत. बरोबर. ओके, म्हणजे हे पैसे मी कशात इन्व्हेस्ट करू शकतो की ज्याच्यामध्ये मला गॅरेंटेड रिटर्न्स आहेत, ज्याच्यामध्ये मला गॅरेंटेड रिटर्न्स आहेत त्याच्यामध्येच मला हे पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजेत. ह्या इन्व्हेस्टमेंटने मला माझं ब्रेड अँड बटर सिक्युअर केलं पाहिजे. उद्या तिकडे काही होऊ देत, तिकडे दुनिया इकडची तिकडे होऊ देत, पण माझं जे उत्पन्न आहे ते माझं कुठे डिस्टर्ब होता का म्हणे. मग जिथे गॅरेंटेड रिटर्न्स आहेत तिथेच मला हे पैसे इन्व्हेस्ट करा. मी ह्याच्याशी खेळ खेळू शकत नाही. बरोबर. मीन्स माझ्या रिटायरमेंट फंडाशी मी गेम खेळू शकत नाही थोडक्यात. तर ते तेवढं माझं नियोजन प्रॉपरली असायला पाहिजे. आणि आता तुम्ही मला जे विचारलं त्यावेळेला की मी हे माझं उत्पन्न फिक्स केल्याच्या नंतर मग माझ्याकडे ऑप्शन्स काय काय आहेत, तर मी FD करू शकतो, मग त्याच्यानंतर मी म्युच्युअल फंडमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकतो, त्याच्यानंतर मी एखाद्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, कुठेही. पण कधी हे माझं फिक्स झाल्याच्या नंतर. ह्याचं कारण का, तर काही जण आता मला असे उलट प्रश्न विचारणारे असतात, सर की आत्ता समजा आम्ही जर ह्याच्यामध्ये प्रॉव्हिडंट फंडामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर आम्हाला रेट ऑफ रिटर्न किती मिळणार आहे सर? आम्हाला 60% रेट ऑफ रिटर्न मिळणार आहे. LICत आम्ही इन्व्हेस्ट केलं तर आम्हाला रेट ऑफ रिटर्न किती मिळणार आहे? तर मला इथे रेट ऑफ रिटर्न सर मला मिळणार आहे, इथे नंतर 6% मला रेट ऑफ रिटर्न मिळणार आहे, 8% मला रेट ऑफ रिटर्न मिळणार आहे. मग तेच आम्ही पैसे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले तर आम्हाला तिथे पैसे जास्त मिळू शकतात. इथे सिम्पल एक तिथे रूल असा आहे की व्हॉट यू वॉन्ट. व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला गॅरेंटेड रिटर्न्स पाहिजेत, हॅपीनेस पाहिजे की सेफ्टी पाहिजे, किंवा
तुम्हाला मॅक्सिमम तुम्हाला रेट ऑफ रिटर्न हाय पाहिजे, हॅपीनेस पाहिजे की सेफ्टी पाहिजे? ह्यातनं तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही मला काय सांगा. मला सेफ्टी पाहिजे. ओके, व्हाय? का सेफ्टी पाहिजे? कारण पण प्रत्येक जण धावतोय तुम्हाला हायर रिटर्न पाहिजेत म्हणून प्रत्येक जण धावतोय. बरोबर, पण आता जसं तुम्ही म्हणालात की डेफ्थ ही कन्सेप्ट, हां. की ही माझी जी मूलभूत गरज आहे ती उद्या माझी काही करून मला मिळालीच पाहिजे तेवढी Yes. अमाऊंट. हां. आणि आता जर आता आपण ह्या कोविडच्या सिच्युएशनचा विचार केला हां. तर आता मार्केट बऱ्यापैकी क्रॅश आहे. बरोबर. खूप साऱ्या इन्व्हेस्टमेंट्सची पण मी तुम्हाला उलट जाऊन मी तुम्हाला इथे क्रॉस करतो, मी तुम्हाला असा हां. प्रश्न मीच तुम्हाला इथे प्रश्न निर्माण करतो. उद्या मार्केट अप पण होऊ शकेल. हो, पण बरोबर, पण मला आता जे 15,000 आपण मगाशी जसं एक विचार केला की हे मला लागणारच आहे, तर मग त्या गोष्टीचं काय? ही जी बाकीची गोष्ट आहे ठीक आहे, ती मी माझ्या लक्झरीसाठी आहे, पण मला जर आत्ता ते 15,000 मिळाले नाही तर मोठा प्रश्न निर्माण होईल. ह्या गोष्टीचा मी पर्सनली ह्याचा विचार करतो. म्हणजे यू आर थिंकिंग अबाउट सेफ्टी अँड हॅपीनेस. यू आर थिंकिंग अबाउट सेफ्टी अँड हॅपीनेस. व्हाय? कारण जर माझं इन्कम सेफ असेल तर माझ्या चेहऱ्यावर हसू राहील. बरोबर. पण जर समजा मी नुसत्या रिटर्न्सच्या पाठीचा समजा लागलो तर मार्केट हे फ्लक्च्युएटिंग मार्केट आहे. मार्केट आहे व्होलाटाईल मार्केट आहे. मी एनी म्युच्युअल फंड इंडस्ट्री डू नॉट गिव्ह यू एनी टाईप ऑफ गॅरंटी. बरोबर. कॅन दे? नाही. एनी म्युच्युअल फंड इंडस्ट्री डू नॉट गिव्ह एनी टाईप ऑफ गॅरंटी. बरोबर. आणि आज दे विल इन्सिस्ट यू की आता तुम्ही एवढे पैसे इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला एवढे पैसे मिळतील. हे तुम्हाला ते करताना तुम्हाला ते सांगतील, पण खाली ॲज पर डिपेंड्स ऑन टर्म्स अँड कंडिशन्स. हे ते खाली स्टार येईल. व्हॉट इज दॅट स्टार? बरोबर. आणि मी तुमचं उत्पन्न त्या स्टारवर अवलंबून ठेवणार का? हो, बरोबर. नाही. आणि मी जी चर्चा करतोय ना तुमच्याशी, ते माझ्या मनामध्ये हाच मुद्दा आहे की रिटर्न्स हाच कुणाला नकोय, जास्त इंटरेस्ट कुणाला नकोय, पण पहिल्यांदा जे माझी बेसिक नेसेसिटी ती सिक्युअर करण्याचा कल जास्त. एक्झॅक्टली, देअर यू आर. कारण तुम्ही कारण ते जे तुमचं पॅसिव्ह इन्कम आहे, ह्या पॅसिव्ह इन्कमशी तुम्ही कुठचीही तडजोड करू शकत नाही. पॅसिव्ह इन्कमची तुम्ही कुठच्याही प्रकारची तडजोड करू शकत नाही. आणि हे तुम्हाला ज्यावेळेला हे तुमचं सुनिश्चित होतं त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिकली हॅपीनेस हा येतो. बरोबर. ऑटोमॅटिक येतो. आणि सेफ्टी ही ज्यावेळेला सेफ्टी आली की तिथे हॅपीनेस आलाच. इन शॉर्ट, माझी जी मिनिमम रिक्वायरमेंट आहे, डेप्थ व्हॅल्यू जी तुम्ही म्हटली, ती सिक्युअर केल्यानंतर मी बाकीच्या गोष्टींचा विचार हायर इंटरेस्ट की ते करायचं नाही असं नाही, पण आधी पहिल्यांदा मला ही गोष्ट सिक्युअर. येस. बरोबर. आणखी एक, ह्या सगळ्यामध्ये आता तुम्ही खूप सारी वर्ष LICचं काम करताय, त्यामध्ये तुमची मास्टरी, म्हणजे माझ्या मते त्यामध्ये तुमची मास्टरी जास्त आहे. तर ह्याच्याशी रिलेटेड मला असं विचारायचं की हे जे सिक्युअर पेन्शन प्लॅनिंग आहे हे मी LIC पॉलिसी थ्रू करू शकतो? येस सर, डेफिनेटली. पेन्शनची येस डेफिनेटली. ओके. मग त्याच्या संदर्भात काही मार्गदर्शन तुम्ही कराल की कशा पद्धतीच्या त्या पॉलिसीज? हो. LIC मध्ये गॅरंटेड रिटर्न्सच्या ज्या पॉलिसी आहेत त्याचा आपल्याला इथे विचार करता येऊ शकतो, इस्पेशली फॉर द पेन्शन. तर त्याच्यामध्ये आजच्या तारखेला एक जीवन शांती म्हणून एक प्लान आहे. आता हा जीवन शांती म्हणून प्लान आहे, हा जीवन शांती म्हणून प्लान कसा आहे? हा वन टाइम इन्व्हेस्टमेंटचा प्लान आहे. ओके. पण ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन जो आहे दॅट इज त्याला आपण म्हणूया इमिजिएट ऑप्शन. म्हणजे आज मी पैसे इन्व्हेस्ट केले, दुसऱ्या मिनिटापासून मला त्याचे रिटर्न्स मिळायला सुरुवात झाली. ओके. दुसरा ऑप्शन त्यातला जो आहे त्याला म्हटलं जातं डिफर्ड ॲन्युइटी. ॲन्युइटी मीन्स पेन्शन. म्हणजे त्याला वार्षिकी असं म्हटलं जातं. ॲन्युइटीचा अर्थ वार्षिकी, पण त्याचा इंग्लिशमध्ये आपण त्याला ॲन्युइटी म्हणतो. आणि त्याचा सर्वसामान्य जो शब्द प्रयोग केला दॅट इज पेन्शन. ओके. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक डिफर्ड ॲन्युइटी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळते. मग ही डिफर्ड ॲन्युइटी आपण ठरवू शकतो मला कधीपासून मला पेन्शन पाहिजे. तर समजा तुम्ही आता तुमचं समजा वय 33 आहे, आजच्या तारखेला समजा मी वन टाइम इन्व्हेस्ट केलेत, मग तुम्ही ती जी ही आहे डिफर्ड ॲन्युइटी जी आहे हे फ्रॉम युअर एज ॲट 50 पासून तुम्ही घेऊ शकता. तुम्ही आजपासून फ्रॉम युअर एज ॲट 45 तुम्ही घेऊ शकता, 40 घेऊ शकता, मॅक्सिमम फ्रॉम युअर एज 53 पासून तुम्ही घेऊ शकता. ओके. मग त्याच्यामध्ये तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट मॅक्सिमम रेट ऑफ सेफ रिटर्न्स मॅक्सिमम यू विल गेट. ओके. उदाहरणार्थ समजा मी आजच्या तारखेला जर समजा एक त्याच्यामध्ये 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले फॉर एक्झाम्पल, आपण मिनिमम लेवलला आपण जाऊया.
आपण आजच्या तारखेला समजा वन टाइम मी 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत आणि हे 10 लाख रुपये वन टाइम इन्व्हेस्ट केल्याच्या नंतर मला फ्रॉम माय एज 53 हाऊ मच आय विल गेट. तर तिथे माझी जी पेन्शन माझी तिथे जी एक डिझाईन होईल आजच्या तारखेला, ते आजच्या तारखेलाच मला लगेच सर मला त्याचं डॉक्युमेंट मला मिळेल की येस सर यू विल गेट ॲट धिस रेट यू विल गेट द पेन्शन. हाऊ मच दॅट रेट विल बी 18%, 18 to 19%. That is rate, and that is guaranteed rate ऑन पेपर. on paper. LIC will give you today in writing. ओके. आणि आता हा झाला वन टाइमचा. हां, मी तेच तुम्हाला विचारणार होतो की आता तुम्ही म्हणालात ही अमाऊंट वन टाइम इन्व्हेस्ट करा, पण मला समजा की रेग्युलर बेसिसवर इन्व्हेस्ट. आता रेग्युलर बेसिसवर आपण ज्यावेळेला विचार करतो तर त्यावेळेला तिथे असे 2-3 प्रकारचे प्लान्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आजच्या तारखेला तुमच्यासमोर 3 ऑप्शन्स त्याच्यामध्ये आहेत. ते 3 ऑप्शन्स काय आहेत तर त्याच्यामध्ये एक खूप चांगला भाग म्हणजे जो आहे तो एंडॉमेंट टाईप पॉलिसी. ओके. एंडॉमेंट टाईप पॉलिसी. एंडॉमेंट टाईप पॉलिसी ही पॉलिसी काय असते तर ह्याला म्हटलं जातं ग्रोईंग ॲसेट. ह्याला म्हटलं जातं ग्रोईंग ॲसेट. मीन्स काय की त्याच्यामध्ये माझी जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू तुम्हाला गॅरंटेड मिळणार आहेच, नो डाऊट. बट अलॉंग विथ दॅट यू विल गेट आपण ज्यावेळेला आपण LICच्या बाबतीत आपण डिस्कस करतो त्यावेळेला तिथे इंटरेस्ट येत नाही, तिथे बोनस शब्द येतो. तर यू विल गेट बोनस ऑल्सो. ओके. तर त्यामुळे त्याचं ज्यावेळेला आपण त्याचा लॉंग टर्मचा आपण विचार करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचे मिळणारे रिटर्न्स आहेत हे तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या अमाऊंटच्या साधारणतः 4 टाइम्स 5 टाइम्स 6 टाइम्स एवढे तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळत असतात ज्यावेळेला आपण लॉंग टर्मचा विचार करतो त्यावेळेला. उदाहरणार्थ जर समजा तुम्ही आजच्या तारखेला मी धरून चलूया की मी आजच्या तारखेला एक प्लॅन केलं आहे की मला 50 लाख रुपये मला त्यावेळेला रिटर्न्स हवेत. तर 50 लाख रुपये समजा मला रिटर्न्स हवेत, म्हणजे 50 लाख रुपये माझा पेन्शन फंड तयार व्हायला पाहिजे असं आपण जर विचार केला तर आजच्या तारखेला मला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट किती करायला लागतील, व्हेरी लो अमाऊंट. ओके. म्हणजे ती किती मला मॅक्सिमम अमाऊंट इन्व्हेस्ट करायला लागेल तिथे तर डोक्यावरून पाणी म्हणजे मला साधारणतः 15 लाख रुपये इन्व्हेस्ट करायला लागतील. टोटल ड्युरेशनमध्ये मला साधारणतः एक 13 लाख ते 50 लाख 13 लाख ते 15 लाख रुपये एवढेच मला फक्त इन्व्हेस्ट करायला लागतील. इन्स्टेड ऑफ आय विल गेट अप्रॉक्सिमेट 50 to 54 lakhs. ओके. कॅल्क्युलेशन करा तुम्ही किती अमाऊंट तुमची झाली. बरोबर. म्हणजे किती त्याच्यावर प्रॉफिट मिळाला. येस. बरं हे ऑफिशियली हो. दिस इज अन ऑफिशियल. आजच्या तारखेला तुम्हाला ह्याची डोळा तुम्हाला रिटर्न्स कळतात. आणि त्याची सगळ्यात दुसरी गोष्ट सर माहिती आहे का तुम्हाला, एक खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये LICची जी इन्व्हेस्टमेंट आहे ही डिसिप्लिनरी इन्व्हेस्टमेंट आहे. आपण नियोजनबद्ध पद्धतीने ती करू शकतो. म्हणजे एक्झॅक्टली काय सांगतो. फॉर एक्झाम्पल आपण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की मी ॲट धिस स्टेज आय विल बी रिटायर्ड. माझं तिथे ॲक्टिव्ह इन्कम थांबणार आहे हा सगळ्यात पहिला भाग. मग त्या दृष्टीने मी आजच्या तारखेला त्याचं प्लॅनिंग करू शकतो. मग जी व्यक्ती ज्या व्यक्तीमध्ये डिसिप्लिन आहे ती व्यक्ती अशा तऱ्हेचं प्लॅनिंग करू शकते. त्याचं कारण जर समजा मला धरून चालूया आपण की मी 58व्या वर्षाला किंवा 60व्या वर्षाला रिटायर होणार आहे आणि मी जर समजा असं प्लॅन केलं की नाही मी आता 45 वय आता माझं आहे, नाही तर आता जेमते माझी आता एक 8-10 वर्षात मी आता प्लॅनिंग करायला लावलो तर त्याची कॉस्ट मला किती मोजायला लागेल, प्रचंड कॉस्ट मला मोजायला लागेल, ह्यूज कॉस्ट. ज्या वेळेला मी डिसिप्लिनरी इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्यावेळेला आय विल गेट मॅक्सिमम बेनिफिट ऑफ इन्व्हेस्टमेंट. मला तिथे मॅक्झिमम बेनिफिट ऑफ इन्व्हेस्टमेंट हा तिथे मिळतोय. म्हणजे माझ्या पॉकेटमध्ये किती गेले हे मला ॲट अ ग्लान्स मला कळत असतात आणि मला त्याच्यावर किती रिटर्न्स मिळाले हे सुद्धा मला कळत असतात. आणि हा जो बेनिफिट आहे हा बेनिफिट तुम्हाला LIC मधून मिळतो. बरं, दुसरा यातला बेनिफिट आपण विचार करूया जो तुम्हाला कुठेच तुम्ही त्याचा विचार पण करू शकत नाही, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही. सपोज आपण असा विचार केला की मला त्यावेळेला 50 लाख रुपये मिळणार आहेत, पण आता शेवटी ॲज अ ह्युमन बिईंग आलं की तिथे अनसर्टनिटी पण आली. बरोबर. रिस्क, दुसरी रिस्क पण तिथे आली. मी आज माझे पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलेत, पण व्हेरी नेक्स्ट मुवमेंट काय होईल, मी पुढच्या वर्षाला पैसे इन्व्हेस्ट करू शकेन की नाही मला कुठे माहिती आहेत. हो, बरोबर.
किंबहुना मी समजा असेल तर मी पैसे इन्व्हेस्ट करेन, नसेल तर काय. म्हणजे मी ज्यावेळेला ऑप्शन ज्यावेळेला चूज करतोय तर त्यावेळेला मला ह्याची सगळ्यात पहिली प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. मी आजच्या तारखेला मी इकडे पैसे एवढी केले किंवा मी इकडे प्रॉव्हिडंट फंडात इन्व्हेस्ट केलेत, मी इकडे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेत किंवा आणखी मी फलाना इकडे इन्व्हेस्ट केलेत. ही जी लायबिलिटी मी एक डेव्हलप करतोय, माझी ॲसेट एक मी माझी क्रिएट करायला तिकडे जातोय, तर त्यावेळेला नुसते तिथे मी एकदा पैसे इन्व्हेस्ट केले की झालं नव्हे. मी ते एक मी हे घेतलं ना, एक व्रत घेतलंय ना मी, की मी हे 10 वर्षाला इन्व्हेस्ट करीन. बरोबर. इट इज बॉन्डेड टू मी. मग अशा केसमध्ये त्या वेळेला जर समजा ती व्यक्ती सडनली नसेल तर इतर इन्व्हेस्टमेंट आणि LIC ह्यातला आपण फरक जर बघितला तर इतर ठिकाणी काय मिळेल, त्याने जेवढे फक्त इन्व्हेस्ट करीत पैसे तेवढेच फक्त काय चिंचोके म्हणून त्याच्या फॅमिलीला मिळतील, परत मिळेल. मी चिंचोके म्हणून एवढ्यासाठी शब्द वापरला कारण इंटरेस्ट रेट आजकाल कमी होतं सगळी. इन्स्टेड ऑफ LIC कडे तीच तुम्ही ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेला काय होतं की तिथे तुम्हाला लाईफ सिक्युरिटी पण दिली जाते. द डे फर्स्ट व्हेरी नेक्स्ट मोमेंट, व्हेरी नेक्स्ट त्याला आपण म्हणूया इन्स्टंटली तो तुम्हाला ॲज अ फायनान्शियल फ्रेंड म्हणून तुमचं काम करतो, फायनान्शियल असिस्टंट म्हणून काम करत असतो. तिथे लगेच तुमच्या फॅमिली सपोर्ट मिळतो, तो सुद्धा फायनान्शियल फॅमिली सपोर्ट त्यांना मिळतो. आणि हाऊ मच दॅट 50 लाख रुपीज. हो, कारण तेवढा आपला त्याची रिस्क. येस हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्ट. बरोबर. हा पण मागच्या वेळेला सुद्धा चर्चा करताना चाइल्ड एज्युकेशनसाठी केला तोही हा महत्त्वाचा मुद्दा होता की ते गोल म्हणून घेतलेला आहे. जर मी ते LIC पॉलिसी सोबत घेतलं, म्हणजे LIC पॉलिसीची निवड केली त्या गोलसाठी, तर मी फ्रॉम डे 1 त्याच्यासाठी आश्वस्त. येस सर, कारण हा नक्की महत्त्वाचा. जो रिटायरमेंट हा जो पार्ट आहे, हा रिटायरमेंट पार्ट हा तुमचा एक फायनान्शियल गोल आहे आणि तो तुमचा फुलफिल झालाच पाहिजे. बरोबर. आणि आत्ता बोलताना तुम्ही काही गोष्टी सांगितल्या की त्याच्यासाठी मला आणखी त्याच्यावर थोडी माहिती हवी. ती म्हणजे अशी की तुम्ही बोलताना एक कॅल्क्युलेशन सांगितलं की मला 50 लाख रुपये रिटायरमेंटच्या वेळेला हवेत, तर मला 15 लाख रुपये टोटल ड्युरेशनमध्ये आत्ता या LIC पॉलिसीसाठी भरायला लागते. पण ते टोटल पॉलिसी ड्युरेशन माझा तो मंथली किंवा इयरली प्रीमियम नव्हे जो तुम्ही आत्ता सांगितला तो पुन्हा टोटल पॉलिसी ड्युरेशनमध्ये. मग ही महत्वाची गोष्ट आहे की मला आत्ता एवढी इन्व्हेस्टमेंट नाही करायची, तर ती सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टमेंट माझं ते गोल अचीव्ह होणार आहे. येस सर. म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीनेच तुम्हाला ते पैसे इन्व्हेस्ट करत जायचे. आणि ते मी माझ्या कॅल्क्युलेशन, माझ्या प्लॅनिंग, बजेटनुसार डिसाईड करू शकतो. येस. असे फ्लेक्झिबल ऑप्शन्स तिथे आहेत ना. तुम्ही दरवर्षी असं प्लॅन बरं, मला त्यावेळेला धरून चलूया, आपण असं गृहीत धरूया की मला त्यावेळेला 2 कोटी रुपये मला फंड पाहिजे किंवा मला 3 कोटी रुपये फंड पाहिजे फॉर एक्झाम्पल. तर 3 कोटी भले माझ्या दृष्टीपथात आहे, मला 3 कोटी रुपये मला फंड पाहिजे, पण आजच्या तारखेला मी तेवढी इन्व्हेस्ट करू शकत नाही. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये स्टेप घेऊ शकता ना. मी आजच्या तारखेला मला 50 लाख रुपये मला आता पॉसिबल होत आहेत, तर मी आता 50 लाखाचंच नियोजन करू शकेन. तुमच्या ऑफिशियली तुमच्या अकाउंटमध्ये 50 लाख रुपये आले असं गृहीत धरायला हरकत नाही. म्हणजे राहिले किती, व 1.5 कोटीचं प्लॅनिंग राहिलं. मग येणाऱ्या 1-2-3 वर्षामध्ये, 3-4 वर्षामध्ये तुम्ही आणखीन पुढच्या काही अमाऊंटचं तुम्ही प्लॅनिंग करू शकता. असं स्टेप बाय स्टेप प्लॅनिंग करत जाऊन तुम्ही तुमची रिटायरमेंट ही एक त्याला म्हणतो ना आपण की त्याला अशी आनंदमयी अशी तुम्ही तुमची रिटायरमेंट करू शकता. बरोबर. आणि ह्या पेन्शन पॉलिसीचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा पेन्शन, ॲन्युटी हा शब्द कुठेतरी आला. तर मला असा ऑप्शन तिथे असेल का की मला पर मंथ पेन्शन मिळेल? येस. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जी पेन्शनचा आपण विचार केला ती ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आत्ता म्हटलं की LICच्या एन्डॉमेंट टाईप पॉलिसी आहे वगैरे, तशी LIC जीवन उमंग म्हणून एक प्लॅन आहे. जीवन उमंग हा जो प्लॅन आहे हा लाईफ टाईम रिटर्न्सचा प्लॅन आहे. ओके. त्या केसमध्ये आपण अशा तऱ्हेने प्लॅनिंग करू शकतो की येस, मला दर महिन्याला मला रिटर्न्स पाहिजेत. तुम्हाला दर महिन्याला तुम्ही रिटर्न्स घेऊ शकता. सगळ्यात सर महत्वाची गोष्ट कशी आहे की मला दर महिन्याला मला पैसे पाहिजे. जशी डिफॉल्ट पेन्शन असते तशी मला दर महिन्याला तसं आपण दर मंथली त्याचं आपण प्लॅनिंग करू शकतो. ओके. म्हणजे त्या फॉर्ममध्ये आपण शकतो, पेन्शन घेऊ शकतो. आणि ती जितकी वर्ष तुम्ही आहात तितकी वर्ष तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळू शकतात. ओके. आता इथे मी जितकी वर्ष आहे तितकी वर्ष मला पेन्शन मिळेल आफ्टर रिटायरमेंट. येस. पण माझ्या पश्चात माझ्या लाईफ पार्टनरला तशी सेम पेन्शन मिळेल? येस सर, येस. तुमच्या लाईफ पार्टनरला सुद्धा सेम पेन्शन शी कॅन गेट, किंवा सपोज इफ शी वॉन्ट लम्प सम ॲट वन्स,
किंवा 50-50%. हां, म्हणजे काही अमाऊंट Yes, लमसम, yes, काही yes. अमाऊंट इन टर्म्स ऑफ पेन्शन. Yes. ओके. तिन्ही ऑप्शन्स तुझ्याकडे अवेलेबल आहेत. यू कॅन चूज मला कसे पैसे पाहिजेत. ओके ओके. आणि ह्या पॉलिसीला नॉमिनी हा विषय राहतो. येस, आफ्टर बोथ हां व्हॉट एव्हर युअर पेन्शन फंड अमाऊंट, हां हां ती जी अमाऊंट आहे ती अमाऊंट तुमच्या नेक्स्ट जनरेशनला तुमच्या सक्सेसरला हां. ती तिथे रिफंड होते किंवा त्याला ती ॲज अ मॅच्युरिटी म्हणून त्याला तिथे रक्कम दिली जाते किंवा क्लेम म्हणून त्याला ती रक्कम तिथे दिली जाते. ओके ओके. म्हणजे पेन्शन, फॅमिली पेन्शन आणि आफ्टर दॅट नॉमिनीला सुद्धा त्याचे रिटर्न्स मिळणार आहे. Yes, sir. ही यातली महत्त्वाची गोष्ट Yes, sir. आहे. ओके बरोबर. आणखी मी जर LICचा जर विचार केला तर बरेचदा माझ्या कानावर असा एक शब्द आला किंवा खूप साऱ्या पेन्शन प्लॅनच्या बाबतीत, प्रीमियम पेन्शन म्हणजे रुटीन पेन्शन, प्रीमियम पेन्शन. तर हा नक्की काय प्रकार आहे? हो, काय? खरं हा म्हणजे खूपच छान मला तुम्ही प्रश्न विचारला. कारण बरेचदा पेन्शन हे आपण ऐकतच असतो, पण प्रीमियम पेन्शन आणि प्रीमियम इन्कम आणि पेन्शन हा काय प्रकार आहे? तर आपण ज्याला पेन्शन म्हणतो ना, तर पेन्शन ही तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळणारी जी असते त्याला आपण पेन्शन म्हणूया. जी बाय डिफॉल्ट तुम्हाला मिळते दॅट इज पेन्शन. मग त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट मिळणाऱ्यामध्ये पण प्रकार आहेत. म्हणजे जे ॲज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई जो रिटायर होतोय त्याला जी मिळणारी पेन्शन आहे ती पण बाय डिफॉल्ट असते, किंवा जो एखाद्या महामंडळामधून किंवा कॉर्पोरेशनमधून जो रिटायर झालेला आहे किंवा कंपनीमधून रिटायर झालेला आहे त्याला मिळणारी जी असते पेन्शन ती सुद्धा पेन्शन बाय डिफॉल्ट असते. बरोबर. ओके, ह्याला आपण बाय डिफॉल्ट पेन्शन म्हणूया. आणि प्रीमियम पेन्शन म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल माझी त्यावेळची जी लाईफस्टाईल असेल त्या लाईफस्टाईलप्रमाणे मला जे रिटर्न्स, मला पॅसिव्ह रिटर्न्स मला जे मिळणारे आहेत दॅट्स कॉल प्रीमियम पेन्शन. ओके. मग ती किती असते तर नॉर्मल मला जी मिळणारी पेन्शन आहे त्या नॉर्मल मिळणाऱ्या पेन्शनपेक्षा ती माझी दुप्पट, अडीच पट, 3 टाइम्स 4 टाइम्स एवढी असू शकते. आणि आजच्या तारखेला सर अशा पद्धतीची लोक आहेत. मग आपण त्यांच्याकडे फक्त काय होतं की त्यांना असे जे रिटर्न्स घेणारे लोक आहेत त्याला फक्त म्हटलं तर हा तो काय नशीबवान आहे. तर नशीबवान तो नसतो, त्याने नशीब घडवलेलं असतं. शेवटी ज्याच्या त्याच्या हातात ज्याचं नशीब. येस, त्याने स्वतःला तिथे तितकं डिसिप्लिनने त्याला घडवलेलं असतं. असे आपल्या समोर अशी लोक आहेत. बरोबर. आपल्या समोर अशी लोक आहेत की जी आज पाठीवरून बघताना सुद्धा मी आजच्या तारखेला सुद्धा ती सांगतात की अजूनच मी माझ्या पूर्ण फॅमिलीची जबाबदारी तितक्याच ताकदीने घेऊ शकतो आणि त्यांच्यासाठी तेवढीच इन्व्हेस्टमेंट करू शकतो. बरोबर. नक्कीच. तर ही प्रीमियम पेन्शन हा प्रकारही मी LIC पॉलिसी. येस, प्रीमियम पेन्शन हा एक डेव्हलप पार्ट आहे आणि हा पाठच्या एक जवळपास 4 ते 5 वर्षामध्ये हा डेव्हलप झालेला पार्ट आहे. ओके. तशी एक नीड, तसा एक त्याला आपण म्हणूया की नीड फॅक्टर तसा एक डेव्हलप झाला. एक नीड फॅक्टर तसा डेव्हलप झाला आणि त्याच्यामधनं ही त्याला आपण म्हणूया की डेव्हलप झालेली हा प्रीमियम पेन्शन आहे. हो. ओके. बरोबर. आजच्या तारखेला एक फॉर एक्झाम्पल आमच्याकडे जीवन उमंग म्हणून जो प्लान आहे हा जीवन उमंग प्लान इट्स अ फॅन्टॅस्टिक प्लान सर, फॅन्टॅस्टिक प्लान. त्याच्यामध्ये यू कांट बिलीव्ह, त्याच्यामध्ये आजच्या तारखेला LICकडे ज्या पॉलिसी झालेल्या आहेत त्या 150 करोड्स 200 करोड्स ह्या लेवलच्या आज LICकडे पॉलिसी झालेल्या आहेत. हो. इंडिव्हिज्युअल पॉलिसी एवढ्या 150 करोड्स 200 करोड्स ह्या लेवलच्या पॉलिसी आल्या. आता ह्या ज्या पॉलिसी झाल्या ही लोक एवढी मोठी पॉलिसी करणारी हा ग्रुप कुठचा असणार आहे? हा टायकून ग्रुप असणार आहे. तो सर्वसामान्यामध्ये नसणार आहे. म्हणजे जे आपण म्हणूया की मिडल क्लास, हायर मिडल क्लास ह्याच्याबद्दल पण नसणार आहे. तो त्याच्याही वरचा तो क्लास असतो. मग त्या लोकांनी ती लोक अशीच इन्व्हेस्ट करतील? त्या लोकांनी काय स्टडी केलेलं नसेल, त्या लोकांना काय त्यांचे CA नसतील, ते ऑब्व्हियसली एक्सपर्ट्स एक्झॅक्टली. आणि आफ्टर दॅट त्यांनी अशा प्रकारचे प्रोव्हिजन केलं. आता त्यांनी अशा प्रकारचे प्रोव्हिजन का केले आहे तर दे आर टायकून अँड दे आर ऑलवेज टायकून. दॅट्स वाय अगेन्स्ट 150 करोड्स ही विल गेट आफ्टर 15 years या आफ्टर 20 years एव्हरी इयर 12 करोड्स. monthly 1 crore. Not only sir,
त्यांचा जो 150 कोटीचा जो फंड आहे ना, तो 150 कोटीचा फंड हा दर वर्षाला हा त्याचा ॲक्युम्युलेशन होत असतं. म्हणजे ॲज वेल ॲज ही विल डू हिज प्रॉपर्टी ऑल्सो. बरोबर. ही विल डुईंग हिज प्रॉपर्टी ऑल्सो विच विल गिव्ह हाय इंटरेस्ट. येस, विच विल गिव्ह हाय इंटरेस्ट अँड डेफिनेटली टू हिज फॅमिली अँड त्याचे फॅमिली मेंबर सक्सेसर्स. बरोबर. दिस इज अ स्ट्रेंथ ऑफ LIC. आणि हे जे रिटर्न्स मिळणार आहेत सर, हे 100% टॅक्स फ्री आहेत. तो मुद्दा फार महत्त्वाचा. येस सर, पेन्शन रिटर्न्स हे टॅक्स. हे जे रिटर्न्स मिळणारे आहेत हे 100% टॅक्स फ्री आहेत. ओके. इट इज ऑफिशियल टॅक्स फ्री. बरोबर. आता ह्याला धरून थोडासा वेगळा मुद्दा मी विचारतोय तुम्हाला. okay. मी पेन्शनला थोडंसं सोडून की बरेचदा हा मुद्दा येतो की ट्रस्ट फॅक्टर जो LIC मध्ये आहे, म्हणजे नक्की हे आहे. आपण असं म्हटलं जातं की LIC मधली इन्व्हेस्टमेंट ही पूर्णपणे सुरक्षित इन्व्हेस्टमेंट. तर अशा वेळी LIC चांगले रिटर्न्सही देते आणि सुरक्षितताही देते. तर ह्याच्या बॅकग्राऊंडला काय, म्हणजे LIC सुरक्षितता मेंटेन करून हे चांगले रिटर्न्स कसे मिळवते? कारण रिटर्न्स म्हटलं की तिथे होलाटाईल मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट आली. तर LICचं असं काय गणित आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल की जिथे रिटर्न्स आणि सुरक्षितता दोन्ही सांगतो तुम्हाला. तर ह्या सगळ्यात पहिली गोष्ट आपण ह्याचा विचार ज्याला करतो त्याला देर इज सोव्हरेन गॅरंटी ऑफ गव्हर्नमेंट टू LIC. ओके. LICच्या पॉलिसीला भारत सरकारची गॅरंटी प्रदान आहे की उद्या काही जरी झालं तरीसुद्धा हे पैसे त्या पॉलिसीवरला खात्रीशीररित्या मिळतील. त्याला म्हटलं सोव्हरेन गॅरंटी. आणि ती कितीची आहे ते दॅट इज 100%. 100% व्हॉट एव्हर युअर कमिटेड अमाऊंट, ती अमाऊंट द्यायला भारत सरकार हे बांधील आहे. हा झाला एक भाग. दुसरा भाग, LICचा आजच्या तारखेला जो लाईफ फंड आहे, हा डू यू नो अबाउट LIC लाईफ फंड? नाही, म्हणजे टोटल आयडिया नाही घेता येणार. आणि पण आता तुम्ही जसं बोललात की एवढ्या मोठ्या मोठ्या पॉलिसीज LICकडे आहेत, तर LICचा आजच्या तारखेला जो लाईफ फंड आहे दॅट इज 32,80,000 crores. बापरे. हा LICचा आजच्या तारखेचा लाईफ फंड आहे. LICकडे जो येणारा पर डे जो महसूल आहे, रेव्हेन्यू जो आहे, दॅट इज 2,000 crores पर डे, इवन संडे ऑल्सो 2,000 crores. आणि अपार्ट फ्रॉम दॅट LICची मार्केटमधली जी गुंतवणूक आहे, ही मार्केटमधली गुंतवणूक ही किती आहे त्याचा आपण जर विचार केला, दुसरं म्हणजे मार्केटमधल्या गुंतवणुकीचा आपण विचार करूयात, पण त्याचा गुंतवणुकीचा आपण विचार केला तर ती गुंतवणूक जी आहे हे 70-30 प्रपोर्शन त्याचं 70% 30%. हां, 80-20 हा त्याचा प्रपोर्शन आहे. मॅक्सिमम तुम्हाला 25 म्हणजे मॅक्सिमम 30 म्हणजे 25%, 20%, 25% ते 30%. ह्याच्या पलीकडे तुम्हाला मार्केटमध्ये गुंतवणूक करता. म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा की LIC ॲटमोस्ट 30% इन्व्हेस्ट करेल मार्केटमध्ये, त्याहून जास्त नाही. 30% सुद्धा नाही. 30% सुद्धा नाही सर, आपण 20%च धरूया. ओके. म्हणजे बाकीची तुमची जी गुंतवणूक आहे ही डेप्थमध्येच आहे. म्हणजे त्याचे ऑप्शन्स बरेच आहेत, पण डेप्थमधले रिटर्न्स आहेत, त्यामुळे तुम्हाला रिटर्न्स ते जास्त. बरं, दुसरी गोष्ट, आजच्या तारखेला आपण जर विचार करायला गेलो तर LICकडे एक सिम्पल म्हणून तुम्हाला, एक साधी गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो, LICकडे शेअर्स किती आहेत. म्हणजे आपण LICकडे मार्केटमधली गुंतवणूक, LICचे पैसे मार्केटमध्ये आहेत, साधारण आपण विचार केला तर ते किती आहेत. आपण मी फक्त 2 ते 3 कंपन्यांचं तुम्हाला उदाहरण देतो. LICकडे TCSचे जे शेअर्स आहेत, ते TCSमधले जे LICचे शेअर्स आहेत ते आहेत ऑलमोस्ट 26 crores. ओके. एवढे शेअर्स आहेत. एवढे फक्त TCSचे शेअर्स. इन्फोसिसमध्ये LICचे जे शेअर्स आहेत दॅट इज 39 crores. हे इन्फोसिसमधले शेअर्स आहेत. ITC मधले जे आहेत तो आणखीन आकडा वेगळा आहे. म्हणजे असे इतक्या ह्यूज प्रमाणावर LICची मार्केटमधली गुंतवणूक, ते LICने घेतलेले शेअर्स आहेत हे ॲट पार रेटला ते घेतलेत. म्हणजे किती 10 रुपयाने शेअर्स घेतलेले आहेत ते कमी किमतीला. म्हणजे आज जेव्हा मार्केट एवढं खाली आहे तरी सुद्धा LIC त्यात प्रॉफिटमध्ये आहे. येस. ओके.
अगदी प्रिन्सिपल रेटला ते शेअर्स LICने घेतलेले आहेत. तर त्यामुळे पडेल मार्केटला सुद्धा LICची याची जी व्हॅल्यू आहे ही LICची व्हॅल्यू प्रचंड आहे. तो काहीच प्रश्न तिथे येत नाही. तेच म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश तोच होता की सेफर साईड जी बघितली जाते ही सेफर साईड सगळ्या बाजूने बघितली जाते. म्हणून आज आचारकाल तुम्ही जरी बघितलं गेली आता LIC 1956 साली LICची स्थापना झाली 5 सप्टेंबर 1956 तेव्हा LICची स्थापना झाली. त्याच्यानंतर तिथपासून आजपर्यंत LIC ठरलेल्या डेटला तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होतात. कितीही अमाऊंट असू दे बरोबर ठरलंय. आता समजा मध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर एक 8-10 दिवस 15 दिवस महिनाभर इकडे तिकडे होऊ शकेल. बरोबर. पण 99.99% तुमचे ठरलेल्या डेटला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होतात. बरोबर. ओके. म्हणजे मला तेच म्हणायचं होतं जेव्हा मी LICची निवड करतोय तर ती सुनिश्चितता कशामुळे होते हे थोडं एक जाणण्याची इच्छा होती. त्याला मला नक्की समजलं की गणित काय की त्याच्या मागे सुद्धा गणित आहे की किती पर्सेंटेज मार्केटमध्ये आहे किती डेप्थमध्ये आहे ते. ओके. त्यामुळे ह्याचं माझं उत्तर मला मिळालेलं आहे. आणखी आता जर विचार केला तर रिटायरमेंट फंड ही एक कन्सेप्ट आहे. आता आपण बरंचसं पेन्शनबद्दल बोललो आणि कुठे कुठे रिटायरमेंट फंड हा शब्द आला. तर रिटायरमेंट फंड आणि पेन्शन या भिन्न गोष्टी आहेत का? येस सर, खरी गोष्ट आहे. रिटायरमेंट फंड आणि पेन्शन या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. नॉर्मल कोर्समध्ये ती एकच धरली जाते पण असं नाही आहे. पेन्शनला म्हटलं तर इट इज युअर पॅसिव्ह इन्कम. हे तुम्हाला सुनिश्चितपणे तुम्हाला मिळालंच पाहिजे, विदाऊट फेल तुम्हाला मिळालं पाहिजे. आणि पेन्शन फंड हा जो आहे हा फंड तुम्हाला म्हणजे जी तुम्हाला ग्रॅच्युटी मिळते, प्रॉव्हिडंट फंडाची अमाऊंट मिळते ती दॅट्स ऑल टुगेदर दॅट इज पेन्शन फंड. किंवा आपण जो एक फंड म्हणून आपण एक जो डेव्हलप करत असतो त्याला म्हणूया आपण पेन्शन फंड. आता त्याची गरज काय असते तर नॉर्मल कोर्समध्ये माणूस जरी रिटायर झाला तरी सुद्धा त्याचे खर्च काय थांबत नाहीत ना. म्हणजे पेन्शनमधून त्याचे रुटीन एक्सपेन्सेस हे रुटीन एक्सपेन्सेस त्याचे होतील. पण समजा उद्या सडनली समजा मुलांचं लग्न आलं किंवा जर समजा काही मोठे मेडिकल एक्सपेन्सेस समजा मोठे आले, ऑपरेशनसारखे समजा मोठे खर्च आले, समजा तुम्हाला कोणाला काही हेल्प करायची आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये समजा तुम्हाला कोणाला हेल्प करायची आहे किंवा समजा तुम्हाला कुठे एखादी प्रॉपर्टी ही घ्यायची परचेस करायची, त्याच्यासाठी तुम्हाला इनिशियल समजा काही अमाऊंट तिथे पे करायची, तर ती जी अमाऊंट आहे ती अमाऊंट तुम्ही पेन्शनमधून देऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला तिथे एक फंड लागतो आणि हा फंड काय करतो तुमच्या ह्या ज्या नीड्स आहेत ह्या नीड्स तुमच्या तिथे तो भागवतो. मग त्याच्यासाठी म्हणून ह्या फंड अशा पद्धतीच्या फंडची आपल्याला आवश्यकता असते. ओके. बरोबर. म्हणजे आता मला पेन्शन, रिटायरमेंट फंड, ओव्हरऑल रिटायरमेंट प्लॅनिंग याबद्दल एक चांगली आयडिया आली. आणि आज तुम्ही फार म्हणजे चांगले काही मुद्दे सांगितलेत की गरज का आहे आणि प्रत्येकजण कशी ती कॅल्क्युलेट करू शकतो की आपल्याला मिनिमम पेन्शन कशी मिळाली पाहिजे, त्याचे मार्ग काय आहेत. आणि LIC हा खरंच म्हणजे पुन्हा एकदा मी सांगतो की मला एक चांगला मार्ग वाटतो. जसं मागच्या वेळेला पण मी कन्क्ल्युजन काढलं होतं की चाइल्ड एज्युकेशन फायनान्शियल प्लॅनिंगसाठी. कारण इथे कसं आहे मेन गोष्ट म्हणजे सिक्युरिटी, त्याच्यानंतर रिस्क कव्हर हाही मुद्दा राहतोय आणि फ्लेक्झिबिलिटी आहे. म्हणजे मला मंथली पेन्शन हवी आहे की पेन्शन कॉर्पस हवा आहे, फॅमिली पेन्शन आहे, नॉमिनीचे बेनिफिट्स आहेत. आणि आत्ता जसं आपण म्हटल्याप्रमाणे पेन्शन किंवा रिटायरमेंट फंड हाही मी एक जर चांगली पॉलिसी निवडली तर त्यातनं कव्हर करू शकतो. तर ह्या मला काही समजलेल्या गोष्टी आहेत आत्ताच्या ह्या डिस्कशन नंतर. तर ह्याच्यामध्ये काही तुम्हाला जर स्पेशल गोष्टी आणि ॲड करायच्या असल्या की याच्या संदर्भात की या मला जाणून घेणं गरजेचं आहे तर तुम्ही सांगू शकतात का? बेसिकली मी तुम्हाला एक असं सांगेन सर की पेन्शन आपण ज्याला सगळ्यात पहिली म्हणजे इट इज युअर नेसेसिटी. त्यात ॲडिशन म्हणजे काय की सर तुम्हाला हे प्लॅनिंग का करायला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे की तुमची रिटायरमेंट कधी आहे. यू नो बेटर. तुम्हाला सुनिश्चितपणे माहिती आहे की बाबा मी कधी रिटायर्ड होणार आहे. मग त्याचं प्लॅनिंग हे. आणि दुसरी गोष्ट हे पण तुम्हाला माहिती आहे की तुमचं जे डिपार्टमेंट आहे, तुमची जी इंडस्ट्री आहे की तुम्ही ज्या प्रोफेशनमधून आहे त्या त्या प्रोफेशनमधून तुम्हाला यू डू नॉट गेट एनी टाईप ऑफ पेन्शन. मग हे ज्यावेळेला मला माहिती आहे तर त्यावेळेला मला त्याचं प्लॅनिंग करणं मस्त आहे. कारण एक साधं सर तुम्हाला सांगू का की मी ज्याला रिटायर होतो तर रिटायर झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तो माणूस आता नाही असं होत नाही. तो किती वर्ष पुढे असणार आहे त्याचं सेकंड इनिंग तिथे चालू होते. सेकंड इनिंग खूप चांगला शब्द हा त्याचे तिथे चालू होते.
पण जर समजा तुमच्याकडे उत्पन्नाचा सोर्स असेल तर तुम्ही ते आनंदाने ते व्यतीत करू शकता. अदरवाईज जर समजा तुमच्याकडे तो नसेल तर प्रॅक्टिकली सर सांगतोय, वाईट वाटेल, ऐकायला पण वाईट वाटेल, पण अक्षरशः त्या घरातल्या त्या वडीलधाऱ्या माणसांची परिस्थिती अशी होते की बांधून ठेवलेल्या कुत्र्यासारखी परिस्थिती. त्याने यू केलं की त्याने समोर यायचं, हट केलं की तिकडे जाऊन बसायचं. बरोबर. म्हणजे हे ऐकायला चांगलं नाही वाटत, पण दुर्दैवी पण ही वस्तुस्थिती आहे. आज मी कित्येक ठिकाणी माझ्या ऑफिसला येऊन लोक रडणारी आहेत, सांगणारी आहेत. बरोबर. पण आम्ही हेल्पलेस आहे. बरोबर. त्यावेळेला वेळ निघून गेले. तुम्ही तुमचे हात रिक्त करून बसविलात, काहीच आपण करू शकत नाही त्याला. मग ज्या वेळेला माझ्या हातात वेळ आहे, ज्यावेळेला ही उदाहरणं माझ्या समोर आहेत, तर त्यावेळेला हे करायला पाहिजे. सर दुसरं एक सांगू तुम्हाला की पेन्शन का आपल्याला आवश्यक आहे. तर पेन्शनमुळे तुम्ही आपल्याबरोबर मुलांवरचा भार तुम्ही कमी करता. बरोबर. तुम्ही स्वतःला तिथे एवढे डेव्हलप करता की येस, अरे मी तुझ्यावर अवलंबून नाही, पण तुला लागली तर मी मदत करू शकेन. तुम्ही स्वतःचा मान तिथे वाढवत असता. स्वाभिमान वगैरे हा शब्द ठीक आहे, पण स्वतःचे तुम्ही एक मान जो आहे हा तुमचा स्वतःचा मान, त्या घरातली तुमची ही आपण काय म्हणूयाल तुमची स्वतःची पोझिशन ही तुम्ही तिथे मेंटेन करत असता. जर समजा तुम्ही प्रॉपर पेन्शन केली नाहीत तर तुम्हाला कुठेही जगामध्ये मान राहत नाही. ॲब्सोल्यूट तुम्हाला मान राहत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता तुम्ही मान ही गोष्ट बोलली त्यावेळेला आणखी एक असं जे तुम्ही उल्लेख केला की मुलांवरचा भार. म्हणजे आज मी जर माझं पेन्शन प्लॅनिंग नीट केलं नाही तर उद्या माझ्या मुलग्याला कुठेतरी सफर व्हावं लागेल किंवा पुढच्या माझ्या सक्सेसरला सफर व्हावं लागेल. मी माझं लोडच त्याच्यावर आणि मग त्याचं प्लॅनिंगही फसेल भविष्यात जाऊन. नॅचरल माझं प्लॅनिंग फसलंय म्हटलं, त्याचं प्लॅनिंग फसणं आलंच. लूप आहे, हा लूपमध्ये अडकलं. आणि मी ज्या वेळेला मी माझी स्वतःची पेन्शन तिथे डेव्हलप करतो तर त्यावेळेला मी मला स्वतः सांगतो ना, श्रीपाद डोंट वरी, आपली पेन्शन आहे. बरोबर. एक साधा विचार करावा. तुमचं लग्न झालंय, बरोबर आहे, तुम्ही डिपेंडंट असेल, तुमच्या बायकोला आवडेल का? नाहीच. बायकोचं सोडा, तुमच्या मुलाला आवडेल, तुम्ही डिपेंडंट आहात. मुलांचं पण सोडा, तुम्हाला स्वतःला आवडेल, तुम्ही डिपेंडंट असणं. डिपेंडंट आयुष्य तुम्ही जगणं, म्हणजे तुम्ही कुठेतरी रांगेत जाऊन उभं राहणं, पेन्शन ती 3,000 रुपये पेन्शन आहे त्याची वाट बघत राहणं. तुम्ही चष्मा तुटला तर मुलांकडे जरा माझा चष्मा तुटला आहे, जरा मला दुरुस्ती करून आणून दे म्हणून सांगणं. त्या मुलाच्या बायकोने तुम्हाला 4 शब्द सुनावणं. बरोबर. आणि सर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू का, तुमची नातवंड तुमच्याकडे कधी आजोबा करत येतात किंवा आजी करत येतात, ज्या वेळेला तुमच्या खिशात तुमचे केस पिकलेले आहेत आणि ज्यावेळेला तुमच्या खिशात सोन्याचं बिस्किट आहे ना, त्याला तुमची चॉकलेट आहेत, तुमच्या कॅडबरी आहे, तुम्ही त्याला ती देता, त्याची गरज जी पूर्ण करता. त्याला वाटलं आजोबा मला सायकल हवी, तुम्ही त्याला मुलाच्या नकळत तुम्ही जाऊन त्याला सायकल घेऊन देता ना, त्याला तुमचा मान तिथे तुम्ही खूप वाढवता. मुलगा सांगतो अरे तुम्ही कशाला, मी घेतली असती त्याला. बरोबर. तो मुलाला सांगतो अरे आजोबाला सांगतो मी आहे ना, मी घेतो मी तो आपण जाऊन सायकल घेऊया. पण तो सांगतो काय, त्याला बाबाने घेतलेली सायकल त्याला नको, त्याला आजोबानच त्याला सायकल, वेगळा आनंद आहे, त्यात वेगळा आनंद असतो. आणि आजोबाला देण्यात आनंद असतो आणि त्या नातवाला घेण्यात आनंद असतो. नक्कीच. पण हा इथे तुम्ही जो ब्रिज क्रिएट करता त्याच्यामुळे तुमची किंमत तिथे वाढते. बरोबर. तुमची किंमत तिथे, आपली व्हॅल्यू आपण तिथे वाढवतो. जर समजा तुम्ही पेन्शन लेस असाल तर तुम्ही बारच्या भावात जाता. बरोबर. प्रॅक्टिकल हे शब्द बोलायला मला सुद्धा ते पेनफुल आहे, पण ही वस्तुस्थिती आहे आज, आणि हे सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे. सो एव्हरीबडी इज नीड टू प्लॅन द पेन्शन. ओके. तर मित्रांनो, आज रिटायरमेंट प्लॅनिंग ह्या विषयावर फार चांगली चर्चा झाली आणि सरांकडनं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन लाभलं. आणि मी पुन्हा एकदा त्यांनी ज्या उत्तरापासून सुरुवात केली की पेन्शन म्हणजे स्वाभिमान, तर आजही आपल्याकडे वेळ आहे. मी तुम्हाला सगळ्यांना नक्की, म्हणजे मला जे वाटतं ते असं सांगू इच्छिन की आपण अशा एखाद्या चांगल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या आणि आपलं भविष्य, रादर आपलं रिटायर्ड लाईफ हे आनंदी, हॅपी बनवा. केळकर सर, तुम्ही मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि नेहमीप्रमाणे माझ्या ज्ञानामध्ये भर पाडलीत, याबद्दल मी खरंच तुमचा आभारी आहे. थँक्यू. अशा खूप साऱ्या विषयांवर आणखी चर्चा मला भविष्यात करायला आवडेल. ओके, थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, मला इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे अशी
जर मी आज माझ्या पैशांची जर काळजी घेतली तर हाच पैसा उद्या माझी काळजी घेणार आहे. पण जर मी आज माझा पैसा जर उडवला तर हाच पैसा उद्या मला उडवणार आहे. धिस इज द रूल ऑफ इकॉनॉमी. हा आर्थिक क्षेत्राचा नियम आहे. थँक्यू व्हेरी मच.